वेलकम टू मनीषा अँड मसाले. चला, आज आपली रेसिपी आहे दही वडे. तर त्याच्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे आपण उडदाची डाळ 4 चमचे अजून घेणार आहे. हे एकदम प्रमाण व्यवस्थित आहे. अशा प्रकारे केलं तर एकदम सॉफ्ट असे बनतात वडे. आता 4 चमचे मुगाची डाळ घ्यायची आपल्याला याच्यामध्ये. ते सुद्धा एकदम मोजूनच घ्यायचे बरोबर. आता हे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून 6-7 तास मी भिजवून घेतलेला आहे. एवढीच भिजली पाहिजे डाळ, म्हणजे सॉफ्ट वडे होतात. आता हे गाळून घेऊया. का तर गाळूनच घ्यायची डाळ, म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला नंतर टाकायचं कळतं. का तर पाणी ह्याला बिलकुल जास्त लागत नाही, त्याच्यामुळं गाळूनच घ्यायची. आता अशी डाळ गाळून साईडला ठेवायची, म्हणजे त्याच्यात हाय नाही ते पण पाणी निथळून जातं. आता चिंचेची चटणी बनवूया. तर त्याच्यासाठी मी अर्धा वाटी चिंच आणि 1 वाटी गूळ असं हे 4-5 तास पाण्यात भिजत ठेवलं होतं. आता हे चांगलं कुस्करून गाळून घेऊया. तुमच्याकडे वेळ नसला तर तुम्ही हे शिजवून सुद्धा घेऊ शकता. चिंच आणि गूळ शिजवून घ्यायचं आणि असं गाळून घ्यायचं. चिंचेच्या डबल गूळ घ्यायचा कधी पण, म्हणजे चटणी छान अशी होती. आता हे व्यवस्थित पाणी टाकून आपण चिंच चांगली धुवून घेऊया. असं गाळून घेतलं म्हणजे काय, त्याच्यामध्ये कचरा दगड वगैरे गुळात असतात ना, ते सगळं निघून जातं बारीक चाळणीने. आता हे थोडे आपण शिजवून घेणार आहे. आता हे पॅन मध्ये ओतूया आणि याच्यामध्ये थोडेसे आपल्याला मसाले टाकायचे आहेत. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे. हे चांगलं शिजवून घ्यायचंय व्यवस्थित असं. आता हे शिजते पण थोडंसं पातळ आहे, तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पाण्यात मिक्स करून, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. छान अशी चटणी होती मग घट्ट. आता अशा प्रकारे आपली चटणी झालेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट होऊन द्यायची नाही, नाहीतर थंड झाल्यावर जास्त घट्ट होती. अशा प्रकारे थोडंसं चमच्याला पाठीमागच्या साईडने लक्षात येतं आपल्याला. आता हे दही घेतलेले मी 400 ग्रॅम दही आहे. हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय. त्याच्यातल्या सगळ्या असं गाठी वगैरे आहेत ते चांगल्या फोडून घ्यायचे. आता हे मी चमच्याने केलेले, फास्ट झालं. अशा एकसारखं दही मस्त होतं एकदम. मिक्सरला फिरवून घेऊ शकता तुम्ही. आता हे एकसारखं झालेलं आहे दही एकदम. आता ह्याच्यामध्ये पिठी साखर वापरायची आपल्याला. तर ही 4 चमचे घेतलेले. गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि थोडंसं पाणी टाकून पातळ करून घ्यायचं दही. वड्यावरती थोडंसं पातळच दही लागतं. आता आपण हिरवी चटणी बनवून घेऊया. ही चटणी खूप छान लागते वड्यावरती. आता इथं मी 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत, पण हे कमी तिखट आहेत. अर्धा वाटी पुदिना आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते पातळ कापल्यामुळे जास्त वाटतंय. जिरा पावडर घेतलेले 1 चमचा आणि मीठ घेतले अर्धा चमचा. मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तच टाकू शकता. 2 चमचे दही टाकले आणि हे थंड पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं एकदम बारीक. आता आपण डाळ वाटून घेऊया. एकदम थोडं पाणी वापरायचंय डाळीला आणि एकदम बारीक अशी डाळ वाटून घ्यायची. आता अशा प्रकारे एकदम बारीक डाळ वाटून घेतलेली आहे मी. एकदम कमी पाणी वापरायचं, असं घट्टच राहिली पाहिजे आणि एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं, म्हणजे एकदम हलकी होती डाळ आणि कलर एकदम डाळीचा पांढरा होतो. असं अशा प्रकारे उलट्या साईडने बिलकुल नाही फेटायची. आता 5 मिनिट झालेत. आता याच्यामध्ये 1 चमचा मी मीठ टाकले आणि अजून फेटणारे मला टोटल 12 मिनिट लागले. 12 ते 15 मिनिट लागू शकतात. आणि आपण पाण्यामध्ये चेक करायचं. अशा प्रकारे डाळ एकदम हलकी झाली की वरच्यावर अशी पाण्यामध्ये तरंगते, मग वडे एकदम छान होतात. आता इथं कोमट पाणी घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हिंग टाकून मिक्स करून घ्यायचंय. एकदम साधं कोमट पाणी घ्यायचंय. आता वडे फ्राय करून घेऊया. तर तेल तापायला ठेवलं होतं, तर याच्यामध्ये आपण थोडासा पाण्याचा हात घेऊन वडे सोडले तर पटपट
टाकता येतात, चिटकत नाहीत हाताला. आणि तेल एकदम अशा प्रकारेच गरम पाहिजे, कडक गरम नाही झालेलं पाहिजे तेल, नाहीतर वडे लगेच फ्राय होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. आता गॅस पूर्ण बारीक करायचा, तेल गरम झाले आणि बारीक गॅसवरतीच वडे फ्राय करून घ्यायचे. गोल्डन होईपर्यंत असे आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवरतीच करायचे, ते पण लवकर होतात का तर हे हलके असतात एकदम वडे. आता आपण थोडे थोडे असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने. अशा प्रकारे आपण गोल्डन कलर वरती यांना फ्राय करून घेणार आहे. असे गोल्डन झालेले आहेत, आता काढून घेऊया. आता हे आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर आता मी दुसरे पण असेच करून त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर आता हे 6-7 मिनिट झालेले आहेत, जास्त वेळ नाही ठेवायचे. तुम्ही दुसरी बॅच होईपर्यंत ही अशी पाण्यातनं तुम्ही काढून घेऊ शकता साईडला. व्यवस्थित असं त्याचं पाणी निथळून घ्यायचं, जास्त वेळ नाही ठेवायचे पाण्यामध्ये. खूप सॉफ्ट आणि असे छान वडे बनतात हे, आणि भरपूर सारे वडे बनतात. ते 1.5 वाटी डाळ आहे टोटल आपली, तर त्याच्यामध्ये खूप वडे बनतात. आता दही टाकून घेऊया त्याच्यावरती. थोडी थोडी चिंचेची चटणी पण टाकून घ्यायची. माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आता हिरवी चटणी टाकून घेऊया. थोडीशी जिरा पावडर आणि लाल मिरची पावडर पण आपल्याला त्याच्यावरती थोडी थोडीशी टाकायची. थोडीशी कमी वाटल्यावर मी अजून टाकली चिंचेची चटणी. तर अशा प्रकारे आपले दही वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर आवडले तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.